मंथली किती रुपयांची SIP हवी हा जर प्रश्न तुमचा असेल तर हा रील तुमच्यासाठी. त्याच्यामध्ये 3 वेगवेगळे अप्रोच आहेत. फर्स्ट अप्रोच जो आहे 20% ऑफ युअर सॅलरी. उदाहरणार्थ तुमची जर सॅलरी 40,000 रुपये असेल तर तुमची SIP हवी 8,000ची, आणि तुमची जर सॅलरी 50,000ची असेल तर तुमची SIP हवी 10,000 रुपयांची. ह्या अप्रोचचा एक फायदा आहे तो असा की तुमची सॅलरी जशी जशी वाढत जाईल तशी तशी तुमची SIP ची रक्कम सुद्धा वाढत जाईल, म्हणजे संपत्ती निर्माणालाही सुद्धा त्याचा फायदा होईल. सेकंड अप्रोच आहे गोल बेस्ड अप्रोच, म्हणजे तुमच्या जीवनातील जे काही उद्दिष्ट आहे त्यासाठी SIP करणे. उदाहरणार्थ तुमच्या मुलाचे शिक्षण आहे आणि 15 वर्षानंतर त्याच्या एज्युकेशनसाठी समजा 50 लाख रुपयांची आवश्यकता असेल, असं गृहीत धरा की 12% रिटर्न्स SIP देणार आहे. 10,500 रुपयाची SIP करणे आवश्यक आहे. तिसरा अप्रोच आहे बजेटिंग. बजेटिंग हा खूप पॉप्युलर आणि सुटेबल ऑप्शन आहे. उदाहरणार्थ तुमचे मंथली एक्सपेन्सेसची एक यादी तयार करा. ते एक्सपेन्सेस किती झाले बेरीज करा. उदाहरणार्थ तुमची सॅलरी 1 लाख रुपये आहे. तुमचा किराणा, घर खर्च, इतर खर्च, लॉन्ड्री, वैद्यकीय सगळे खर्च मिळून समजा तुमचा 40,000 रुपये खर्च झालेला आहे. आता रक्कम उरलेली आहे 60,000 रुपये. 60,000 रुपयांच्या 70% रक्कम म्हणजे 42,000 रुपये तुम्हाला 42,000 रुपयांची SIP करायची आहे. मित्रांनो, तुम्हाला मी SIP ची रक्कम मंथली किती असावी याचे 3 ऑप्शन किंवा 3 अप्रोच सांगितले. हे अप्रोच तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.